नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न गृहिणींनाच नाही, मुलींना तसंच बॅचलर्स जे असतील त्यांनाही पडतो। तर त्यामुळे आपल्या घरामध्ये बटाटे तर असतातच, तर त्यामुळे आपण एकदम झटपट तयार होणारा झणझणीत असा हा ढाबा स्टाईल दम आलू बनवणार आहोत, जो कुणीही बनवू शकतं। इतकी साधी सोपी रेसिपी मी आज सांगणार आहे। तर चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर ढाबा स्टाईल दम आलू बनवण्यासाठी इथे मी हे 8 ते 10 बटाटे घेतलेले आहेत। एकदम छोटे बटाटे घेतलेले आहेत, याला बेबी पोटॅटोज असेही म्हणतात। तर हे बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून आपण याची साली काढून घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता या बटाट्याला आपण टोची मारून घेणार आहोत। अशा प्रकारे फोकने याला टोची मारून घ्यायची आहेत। अशा प्रकारे काट्याच्या चमच्याने याला टोची मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत ते यामध्ये आतपर्यंत जातील व हे जे बेबी पोटॅटोज आहेत ते छान असे शिजले जातील। चला तर आपण याला सर्व बाजूंनी अशा प्रकारे टोची मारून घेऊया। तर आता इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात। इथे मी हे साधारण अर्धी वाटी तेल ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला हे जे बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता। इथे आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तेल हे छान असं गरम झालं की फ्लेम हा लो टू मीडियम ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण ते बेबी पोटॅटोज आहे ते ॲड करूयात। फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे। आता मीडियम फ्लेमवर आपण हे जे बेबी पोटॅटोज आहेत ते छान असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हे जे बेबी पोटॅटोज आहेत हे शॅलो फ्राय केल्यामुळे हा जो दम आलू आहे हा एकदम खमंग बनतो। तर हे जे दम आलू आहेत, हे जे बेबी पोटॅटोज आहेत हे आपण छान असे गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता। चला तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता याच कढईमध्ये आपण याला लागणारा जो मसाला आहे म्हणजेच वाटण हे तयार करून घेणार आहोत। तर इथे मी हे 4 ते 5 उभे कट केलेले कांदे घेतलेले आहेत, हे आपण यामध्ये ॲड करूयात। आता हे जे कांदे आहेत हे हाय फ्लेमवरच आपण गोल्डन कलर येईपर्यंत किंवा थोडेसे ट्रान्सपरंट दिसेल एवढे आपण हे फ्राय करून घेणार आहोत। हाय फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटं छान असे फ्राय करून झाल्यानंतर आता यामध्येच आपण एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ॲड करूयात। 4 ते 5 आल्याचे काप ॲड करूयात। आता हे पुन्हा साधारण 1 मिनिट आपण हे छान असं फ्राय करून घेऊयात। तर इथे मी हा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण 2 उभे कट केलेले टोमॅटो ॲड करूयात। टोमॅटो ही आपण छान असे फ्राय करून घेऊयात। आता हे जे सर्व आपण पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। आता हे जे टोमॅटो आहेत हे सर्व आपण एकजीव होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व थंड करून घेऊयात। त्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। एकदम छान असं याचं वाटण तयार होतं। तर हा जो मसाला आहे हा थंड झालेला आहे। आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात व याचं छान असं वाटण तयार करून घेऊयात। तर आता याच कढईमध्ये आपण तेल ॲड करूयात। उरलेलं अर्धी वाटी जे तेल आहे ते आपण यामध्ये ॲड करूयात। ही छोटी वाटी आहे। आता यामध्ये आपण जिरे ॲड करूयात। जिरे हे छान असं फुललं की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करूयात। या वाटणामध्ये तुम्ही काजूही ॲड करू शकता, तीळही ॲड करू शकता। आता हे आपण मीडियम फ्लेमवर छान असं फ्राय करून घेऊयात। यामध्ये तुम्ही दही ॲड करू शकता। तर इथे हे आपण छान असं तेल सुटोपर्यंत
मिक्स करून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत। आता यामध्ये इथे आपण हा फ्लेम पूर्णपणे लो ठेवलेला आहे, कारण यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। काही सुके मसाले ॲड करूयात यामध्ये आता आपण। तर आता सुके मसाले इथे आपण घेतलेले आहेत। यामध्ये इथे हे आपण 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे व 1 मोठा चमचा हा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूयात। आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊयात। लो फ्लेमवरच आपण हे साधारण 1-2 मिनिटं मिक्स करून घेणार आहोत। अजिबात हाय फ्लेम ठेवायचा नाहीये, नाहीतर मसाले हे जळू शकतात। तर हा जो मसाला आहे, हे जे वाटण आहे, हे छान असं परतून घेतल्यानंतर याला एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, ज्यामुळे हा जो ढाबा स्टाईल दम आलू आहे याची ग्रेव्ही एकदम थिक बनते व खायलाही एकदम भन्नाट लागतो हा दम आलू। तर यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत। इथे मी हे 1 चमचा भाजून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे, हे आपण यामध्ये ॲड करूयात। आता लो फ्लेमवर हे 1 मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत। एकदम छान असं परतून घ्यायचं आहे। बेसन ॲड केल्याने हा जो ढाबा स्टाईल दम आलू आहे हा एकदम टेस्टी बनतो। तुम्ही हा घरी नक्की ट्राय करून बघा। साधारण 1 मिनिट आपण हे फ्राय करून घेऊयात। आता फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। इथे मी हे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। फ्लेम हा लो ठेवायचा आहे। लो फ्लेमवर हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। ही ग्रेव्ही एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत। त्याच्यामुळे सुरुवातीला पाणी हे एकदम थोडंसं ॲड करायचं आहे। आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता एकदा मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे शक्य तेवढंच पाणी ॲड करा। आवश्यक आहे तेवढंच पाणी ॲड करा। बटाटे हे आपण सुरुवातीलाच शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे हे जवळजवळ 30 ते 40% शिजतातच, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी ॲड करा, आवश्यक असेल तेवढंच। यामध्ये आता आपण मीठ ॲड करूयात, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता यामध्ये आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत ते ॲड करूयात। इथे हा फ्लेम हाय ठेवलेला आहे, जेणेकरून याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की यामध्ये आपण हे बटाटे सोडून घेऊयात। यानंतर लो टू मीडियम फ्लेम करायचा आहे, झाकण ठेवून हे जे बटाटे आहेत, हा जो दम आलू आहे, याला आपण 8 ते 10 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरच छान असं शिजून घेणार आहोत। अशा प्रकारे थोडेसे सेपरेट करून घेऊयात, जेणेकरून ते पटकन शिजतील। एकदम छान अशी उकळी आलेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं हा जो दम आलू आहे याला दम देऊन घेऊयात। तर साधारण 10 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूयात। वाव, तुम्ही ते बघू शकता, एकदम मस्त झणझणीत असा हा ढाबा स्टाईल दम आलू बनलेला आहे। याची ग्रेव्ही बघू शकता, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदम ढाबा स्टाईल दम आलू बनलेला आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। हा ढाबा स्टाईल दम आलू हा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, एकदम टेस्टी बनतो। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा, ज्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे मी तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपीज बनवून दाखवत जाईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायलाही विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।